नमस्कार, मी सत्यमा सौंदरमल. आपण बघतोय म्हणजे एक माहिती शेअर करायची, कारण मी सोशल मीडियावरती बघितलं एका MLA जे आहेत, विधान परिषदेचे आमदार जे आहेत सत्ताधारी पक्षातल्या, त्यांचं असं म्हणणं आलं की मुंबई उच्च न्यायालयाचा जे निकाल आलेला आहे ध्वनिक्षेपकाबाबतचा, तर तो निकाल हा एका धर्माला म्हणजे मशिदीवरच्या भोंग्यांच्या बाबतीतला तो निर्णय आहे असं त्या सांगत आहेत. तर त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जे काही सांगितलेलं आहे, समजा की त्याच्यामध्ये एक पेपरला हे आले बातमी आलेली, ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ध्वनिक्षेपक धर्माचा अविभाज्य घटक नाही. तिथे इस्लाम धर्माचा किंवा मशिदीचा असा उल्लेख केलेला नाहीये. प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करणे हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग नाही. ध्वनी प्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळे ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी नाकारली गेल्यास हक्काचं उल्लंघन झाल्याचा दावा कोणीही करू शकत नाही. किंबहुना परवानग्या नाकारणे हे सार्वजनिक हिताचे असल्याचे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. धार्मिक स्थळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल येणाऱ्या तक्रारीवर पोलिसांनी नेमकी कशी कारवाई करावी याबाबत न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. ध्वनिक्षेपक वापरण्यास नकार दिल्यास राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही, असेही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. कोणत्याही परिसरातील नागरिकाने कोणत्याही धार्मिक स्थळाविरुद्ध किंवा ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्यास पोलिसांनी संबंधित नागरिकाच्या ओळखीची पडताळणी करण्याऐवजी कारवाई करावी. शिवाय गुन्हेगारांकडे तक्रारदाराची ओळख उघड करू नये, गोपनीय माहिती ठेवावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचे आदेश सर्वोच्च व उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आहेत, परंतु पोलिसांकडून या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले जात असून धार्मिक स्थळांकडून ध्वनी प्रदूषण करणे सुरूच असल्याचे ताशेरे खंडपीठाने ओढले. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना दररोज 5,000 रुपये दंडाची तरतूद आहे. ही रक्कम आता ती बातमी एवढीच दिलेली आहे, पुढे पान नंबर 2 वर आहे म्हणे ही. तर याच्यामध्ये मुंबई पोलिसांना ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. धार्मिक स्थळामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास त्याची शहानिशा न करता पोलिसांनी कारवाई करावी, उच्च न्यायालय म्हणतं. याच्यामध्ये आणखीन मार्गदर्शक जे तत्व सांगितले आहेत. ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी प्रतिवादींना सर्वप्रथम इशारा द्यावा. ध्वनी प्रदूषण सुरू राहिल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 136 अंतर्गत पोलीस संबंधित धार्मिक स्थळाला दंड आकारावा. दंडाची रक्कम विश्वस्त किंवा व्यवस्थापकाकडून वसूल केली जावी. ज्या प्रार्थना स्थळामध्ये ते ट्रस्टी असतील किंवा तिथे ते व्यवस्थापक असतील त्यांच्याकडून ती वसूल केली जावी. सदर धार्मिक स्थळांद्वारे ध्वनी प्रदूषण सुरू असल्याच्या तक्रारी येत राहिल्यास उपकरणे जप्त करावीत. ध्वनिक्षेपक लावण्यास दिलेली परवानगी रद्द करावी. यामध्ये असं कुठेही सांगितलं नाही की मशिदीवरच्या भोंग्याच्या संदर्भातच हा उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तर हा उच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे, जो निकाल आहे, तर तो सर्व धर्म, मग याच्यामध्ये हिंदू धर्म असेल, याच्यामध्ये इस्लाम धर्म असेल, याच्यामध्ये बौद्ध धर्म असेल, याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म असेल, याच्यामध्ये पारशी असेल, जी काही धर्माची लोक आहेत, ज्यांच्या ज्या धर्माकडून अशा पद्धतीचं ध्वनी म्हणजे कानाचं जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण ते होत असेल तर त्या सर्व धर्माला हा निकाल लागू आहे. मग याच्यामध्ये इस्लाम धर्मामध्ये हे भोंगे हे मशिदीवर असतात. त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे मठा असतात, मंदिरं असतात, कीर्तनं असतात, भजनं असतात, असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या निमित्ताने हे लावलेलं असते, त्याला लाऊडस्पीकर पण म्हणतात. वेगवेगळे मंदिरावर पण लावलेले असतात, मस्जिदीवर पण असतात लावलेले. त्याच्यानंतर बौद्ध धर्मातली लोक जे खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असतील तर या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे असतील, तर त्याच्यामध्ये DJ असतात. तर हे DJ सुद्धा वाजवले जातात. हे कर्णकर्कश असतात. त्या DJमुळे का हे होतं, काय म्हणतात ना, हृदयाचे हे होऊन हार्ट अटॅक येऊन लोक मरतात. गणपती उत्सव असेल, नवरात्र उत्सव असतील हिंदू धर्मातले, तर
या सगळ्यामध्ये सुद्धा ध्वनी क्षपक लावले जातात आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणे म्हणजे लेकरांच्या अभ्यासाच्या दरम्यानच्या काळामध्ये काही उत्सव असतात, त्या निमित्ताने सुद्धा लेकरांच्या अभ्यासाला त्रास होतो, लेकरांना होतो, बाळंतीण महिलांना होतो. मोठ्या प्रमाणावर म्हणजे मिक्सरपेक्षा जास्तीचा जर आवाज असेल तर ते ध्वनी प्रदूषणामध्ये मोडत असतो. डेसिबलमध्ये आवाज मोजला जातो आणि ते सर्व धर्माला लागू आहे हा निकाल. तर एकाच धर्माला असं होतं की जे काही बोलत आहेत आमदार लोक की बाबा मस्जिदीवरच्या भोंग्याच्या संदर्भात आहे आणि हा निकाल त्याच्यावरचे मस्जिदीवरचे भोंगे काढले पाहिजे. हा निकाल फक्त मस्जिदीच्या भोंग्या संदर्भात नाही, तर तो सगळ्याच कर्णकर्कश जे काही लावलेलं असतंय सगळ्या धर्मातले लोक लावतात, तर त्याच्यावरती ही चपराक आहे. त्याच्यामुळे सगळ्या धर्मातील जे काही लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे की ह्या ध्वनी प्रदूषण टाळणं आणि ते कमी करणं आणि ते होऊच न देणं. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं मांडणी करत आहेत उच्च न्यायालयाच्या निकालाची ती अतिशय म्हणजे द्वेषपूर्ण आहे असं मला वाटतं. ती मांडणी सगळ्या धर्माला धरून करावी. आणि आता जबाबदारी आहे जर जशा पद्धतीनं मस्जिदीवरचे भोंगे उतरवले जातील त्याच पद्धतीनं जे काही हिंदू धर्माच्या संदर्भातले सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा काढल्या पाहिजे, ज्या की ज्यानं ध्वनी प्रदूषण होतं ते पण काढलं पाहिजे, त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. बौद्ध धर्मातली लोक आहेत तर बाबासाहेबांना मानणारा खूप मोठा अनुयायी वर्ग आहे, तिथं सुद्धा जयंत्यामध्ये सुद्धा डीजे वाजवला जातोय, तो सुद्धा वाजवण्याची परवानगी नाकारली पाहिजे प्रशासनाने, हे पण आम्ही म्हणतो. नवरात्री महोत्सव असेल किंवा गणेश उत्सव असेल आणखीन काही जे असतील आवाजाची तीव्रता कायद्यापेक्षा जास्त असेल ते सगळ्याच गोष्टी सगळ्या धर्मातल्या असतात ते त्यांनी टाळावं, त्यांनी त्या काढून टाका. तो निकाल सगळ्या धर्माला लागू आहे, तो फक्त इस्लाम धर्मातील मस्जिदवरील भोंगे काढण्याच्या संदर्भातील निकाल नाही. तर जे काही लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने द्वेषपूर्ण हे करत आहेत, स्टेटमेंट देत आहेत, ते अतिशय चुकीचे आहेत असं आम्हाला वाटतं. तर हा उच्च न्यायालयाचा निकाल सगळ्या धर्मातील सगळ्या ह्याच्यातील लागू आहे, सगळ्या धर्मातील लोकांना जे लोक ध्वनी प्रदूषण करत आहेत. या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे. तर कुठल्याही लोकप्रतिनिधीने ना त्या निकालाचं हे करावं काय म्हणतात ना आणि नंतर बोललं पाहिजे. आणि हे दुःखद आहे की असे लोक अशा पद्धतीनं मांडणी करत आहेत की मस्जिदीवरचे भोंगे काढण्यासाठीचा हा निकाल आहे म्हणून. ही चुकीची माहिती अफवा अशा पसरवणे. निकाल हा सर्व धर्मातील जे काही लोक ध्वनी प्रदूषण करतात त्याच्यासाठी सगळ्यांसाठी आहे. जे साहित्य ध्वनी प्रदूषण करणार आहे ते सगळ्या धर्मात आहे, एका धर्मात कुठल्याच नाही. त्याच्यासाठी असे चुकीचे आणि द्वेषपूर्ण स्टेटमेंट कुठल्याही लोकप्रतिनिधीने करू नये असं आम्हाला वाटतं. थँक्यू.